मी मगाशी उल्लेख केला उरागिरी सरांचा. मला त्यांचे अजून एक 3 शेर आठवले सांगण्याचा मोह टाळता येत नाही. म्हणजे 50 वर्षापूर्वी भट साहेबांच्या समकालीन त्याच काळात लिहिली गेलेली गझल, ज्या काळात भट साहेब अतिशय गाजत होते, त्यांच्या गझला गाजत होते, त्या काळात एक लाखपुरीसारखं मूर्तिजापूरजवळ ते खेळत, तिथे शिक्षकाची नोकरी करणारे गिरी सर हे अतिशय डाऊन टू अर्थ माणसं होते. म्हणजे हा माणूस कवी आहे कोणालाही सांगून पटलं नसतं अशा प्रकारचा त्यांचा. तर त्यांचं हे कसं होतं की सोडून चाललेले माझे मलाच गाणे, संगीताचा फार अभ्यास होता यांचा. सोडून चाललेले माझे मलाच गाणे, मी मैफलीत उरलो वर्जस्वराप्रमाणे, मी मैफलीत उरलो वर्जस्वराप्रमाणे, आणि ओठात आत ताई केदार कैद माझा, ओठात आत ताई केदार कैद माझ्या, श्वासातली निळीती विरली आता उधाणे. आणि त्यातला शेवटचा शेर असा होता, मध्ये 2-3 शेर होते आणखी, की देऊ नकोस आता आमंत्रणे उद्याची, देऊ नकोस आता आमंत्रणे उद्याची, राखेस या वृथा तू घालू नको उखाणे, राखेस या वृथा तू घालू नको उखाणे, सोडून चाललेले माझे मलाच गाणे. गिरीसरांच्या स्मृतींना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आणि याच्यानंतरच्या मी गझलकारांना आमंत्रित करतो. त्यांचं नाव आहे अश्विन मोरे. अश्विन मोरेंमध्ये आणि बाकीच्या बऱ्याच या गझलकारांमध्ये एक थोडंसं साम्य असं आहे की अश्विन हा आता सांगलीमध्ये आहे, शिक्षकाची नोकरी करतो आहे, पण मूळचा ह्या बुलढाणा जिल्ह्यातल्या आपल्या अंतरी देशमुखचा, मेहकर तालुक्यातल्या अंतरी देशमुखचा गझलकार आहे. अतिशय आश्वासक गझलकार. ह्या गझलरंगाच्या मंचावर त्याचा हा दुसराच मुशायरा आहे, पण तो वारंवार येत राहील याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. दर्जेदार माणसं नेहमी इथे येत राहतात. ज्याचा दर्जा असेल त्याला काही वशिला लावायची गरज पडत नाही. मला वाटते अश्विन, तू कधीतरी मला फोन केला होता का की बाबा मला इथे या मंचावर घ्या म्हणून, मला काहीतरी संधी द्या म्हणून? नाही. मी फेसबुकच्या वॉलवर या माणसाची रचना पाहिली, त्याचा शोध घेतला, 4-5 लोकांना विचारलं आणि त्याला मी आमंत्रित केलं. आणि आज त्याचा हा इथला दुसरा मुशायरा आहे. अश्विन, मी आपलं स्वागत करतो. जात आहे कोरडा खेचून बांधा, जात आहे कोरडा खेचून बांधा, नापिकीच्या दावणीला जून बांधा. जात आहे कोरडा खेचून बांधा, नापिकीच्या दावणीला जून बांधा, होरपळ होईल जीवाची तिच्याही, होरपळ होईल जीवाची तिच्याही, सावलीच्या शेपटीला ऊन बांधा. होरपळ होईल जीवाची तिच्याही, सावलीच्या शेपटीला ऊन बांधा. आणि काय कामाचे पुरोगामित्व असले, काय कामाचे पुरोगामित्व असले, लेख सोडा आणि रूढीला सून बांधा. काय कामाचे पुरोगामित्व असले, लेख सोडा अन रूढीला सून बांधा. गजल घेतो. कैद खाना ही तुझा शालीन झाला, कैद खाना ही तुझा शालीन झाला, जीव गेल्यावर मला जामीन झाला. कैद खाना ही तुझा शालीन झाला, जीव गेल्यावर मला जामीन झाला. एक सीमा काय झालो भारताची, एक सीमा काय झालो भारताची, भोवती एक एक माझ्या चीन झाला. एक सीमा काय झालो भारताची, भोवती एक एक माझ्या चीन झाला. आणि लेकरांनी वाट धरली बंगल्याची, लेकरांनी वाट धरली बंगल्याची, घर घराचा वारसा प्राचीन झाला. लेकरांनी वाट धरली बंगल्याची, घर घराचा वारसा प्राचीन झाला. एक विझते स्वप्न ज्यावर ठेवले मी, एक विझते स्वप्न ज्यावर ठेवले मी, वादळाला तो दिवा स्वाधीन झाला.
एक विझते स्वप्न ज्यावर ठेवले मी, वादळाला तो दिवा स्वाधीन झाला, आसवे ढाळून गेले सर्व प्रेक्षक, आसवे ढाळून गेले सर्व प्रेक्षक, एक तू हसण्यामध्ये तल्लीन झाला. शेवटचा शेर या गझलेचा, एक तू हसण्यामध्ये तल्लीन झाला आणि उत्तरे कोणास आता देत नाही, उत्तरे कोणास आता देत नाही, केवढा हा काळ दर्जाहीन झाला, केवढा हा काळ दर्जाहीन झाला. डॉक्टर साहेब, सांगा कशा कशाचा काढू इथे विमा, आयुष्य जात आहे फासून काळीमा. सांगा कशा कशाचा काढू इथे विमा, आयुष्य जात आहे फासून काळीमा. जितके करावयाचे कर बेचिराख तू, जितके करावयाचे कर बेचिराख तू, मी काळजास माझ्या केले, मी काळजास माझ्या केले हिरोशिमा. गझल घेतोय. काढ सूर्या तुझे बिल बनवायला, काढ सूर्या तुझे बिल बनवायला, जन्म शिकलाय कंदील बनवायला. काढ सूर्या तुझे बिल बनवायला, जन्म शिकलाय कंदील बनवायला. बांधले चाळ पायात गरिबीमुळे, बांधले चाळ पायात गरिबीमुळे, लोटले गाव अश्लील बनवायला. तळमळू लागला जीव रस्त्यावरी, तळमळू लागला जीव रस्त्यावरी, माणसे लागली रील बनवायला. तळमळू लागला जीव रस्त्यावरी, माणसे लागली रील बनवायला. मी परतफेड करणार व्याजा सकट, मी परतफेड करणार व्याजा सकट, सांग दुःखास तपशील बनवायला. घरी थांबलो एकदा, लागले फूल कातील बनवायला. अत्तराच्या घरी थांबलो एकदा, लागले फूल कातील बनवायला. मी जगाला सहनशील केले सहज, मी जगाला सहनशील केले सहज, तूच बाकी सहनशील बनवायला, तूच बाकी सहनशील बनवायला. धन्यवाद.